जे भारतीय संविधान दूध उत्पादक सहकारी संस्था भालोर तालुका यावल चेअरमन पदावरती निळकंठ चौधरी यांची एकमताने निवड झालेली आहे, बिनविरोध निवड झालेली आहे. एवढंच नव्हे तर पूर्ण संचालक पूर्ण पॅनल सहित पूर्ण पॅनल बिनविरोध आलेला आहे आणि ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुस्वभावी मनमिळावू आणि एक साधं व्यक्तिमत्व चौधरीजींचं आहे. चौधरीजी आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. बरं चौधरीजी, एक मला पहिला प्रश्न असा आहे की आपण तर बिनविरोध आले, पूर्ण पॅनल सहित बिनविरोध, पूर्ण पॅनल आपण बिनविरोध आलेला आहे आपलं. तर या निवडीच्या आपण चेअरमन पदावरती विराजमान झालेले आहे, आपली वर्णी लागलेली आहे, या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? निवडीच्या संदर्भात तर आम्ही सर्व हे श्रेय अमोल भाऊंना देतो. आम्ही या यावल मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते अमोलजी गावडे यांना आपण श्रेय देणार. हो हो, आमदार भाऊंना देणार आम्ही श्रेय. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पूर्ण वाटचाल करत आहोत. त्यांच्या अध्यक्षतेखालीच आम्ही सर्व वाटचाल करतो. आणि एक पूर्ण पॅनल आपलं संचालक मंडळाचं पूर्ण पॅनल आपलं विजयी झालेलं आहे आणि बिनविरोध निवडून आलेलं आहे. एक त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निवडीच्या संदर्भात आपण एक जे चेअरमन पदावरची धुरा सांभाळताय, पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आहे, तर आपण या चेअरमन पदाच्या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? निवडीच्या संदर्भात आम्ही अर्ज भरलेले होते. मी स्वतः आणि माझे सहकारी होते, त्यांनी आम्ही सर्व 18 लोकांनी अर्ज भरलेले होते. त्याच्यानंतर 2 विरोधी संघ, आमच्या पूर्ण पॅनल 16 लोकांचं होतं, ते आम्ही फॉर्म भरले. आणि 2 लोकांनी जे भरले होते त्यांनी एका व्यक्तीने सही केली नव्हती प्रतिज्ञापत्रावरती आणि दुसऱ्याने प्रतिज्ञापत्र कोरं दिलं होतं, भरलेलं नव्हतं. त्यामुळे 2 फॉर्म रिजेक्ट झाल्यामुळे आम्ही 16 लोक बिनविरोध निवडून आलो. म्हणजे या 2 लोकांचे अर्ज बाद झाले, या कारणामुळे रिझन त्यांचं तुम्ही आपण सांगितलेलंच आहे, त्याच्यामुळे ते रिजेक्ट झाले आणि 16 लोकांचं पूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आलेलं आहे. त्याचा आम्हाला एक चांगल्या प्रकारे सार्थ अभिमान आहे. चौधरीजी, आता आपण चेअरमन पदावरती विराजमान झालेले आहेत, आपले चेअरमन पदावरती वर्णी लागलेली आहे आणि पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. तर आपलं पुढील भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगा? मानस होता शेतकऱ्यांकरता, शेतकऱ्यांच्या सगळ्या सोयी झाल्या पाहिजे. कारण दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा दुय्यम व्यवसाय आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व सोयी झाल्या पाहिजे. आम्ही तसं साईड उत्पन्न संस्थेकरता म्हणून समजा तुपाचा व्यवसाय करता येईल, तिथं व्यवसाय चालू आहे, तिथं जाऊन आम्ही बघून पण आलो आहे. चिनावरला गेलो होतो आम्ही. चिनावर गावामध्ये साधारण दूध डेअरीमध्ये चालू आहे तो व्यवसाय, तिथं बघून आलो आहे. तर तुम्हाला तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही त्याची पाहणी केली, तर तुम्हाला तो करावासा वाटतोय. हो. आणि आपला हा भविष्यामधला पुढचा संकल्प आहे. मागील कालखंडामध्ये सुद्धा तुम्ही चेअरमन पदावरती होते, तर त्या कालावधीमध्ये आपण काय काम केलेले आहे, काय सांगा? मागील कालखंडामध्ये संस्थेमध्ये सोलरची आवश्यकता होती, सोलर प्लॅन्टची. ती सोलर प्लॅन्ट बसवलं, माझ्याच कालखंडामध्ये बसवलेलं आहे. आणि बहुतेक शेतकऱ्यांना सगळ्या सोयी कशा होतील हे याचा विचार करून समजा पण आम्ही करत असतो, समजा वाटचाल असतो. बरं, एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की बागायती आणि जिरायती शेतकऱ्यांसाठी आपली भूमिका काय राहणार आहे, आपण काय सांगाल? बागायती आणि जिरायती यांच्याकरता काही असते नाही. आपला म्हणजे काय नेमकं आपल्याकडे काही थकबाकी वगैरे आहेत का, काय सांगा? थकबाकी तसंच बघितली तर आमच्या समजा संस्थेच्या हिशोबाने काही विशेष नाही आहे ते, पण 2-2.5 लाख रुपये अशी थकबाकी
तिथं राहणार असतात आणि चालू रुटीनमध्ये असतं ते पेमेंटमधून आम्ही कपात करतच असतो. म्हणजे आपली वसुली वगैरे पण चालू आहे? सुरू असते, वसुली चालूच असते आपली. आणि जसं 10 दिवसाने पेमेंट होतं शेतकऱ्यांचं, त्या पेमेंटमधून कपात होत राहते. नवीन पशुखाद्याचे पोते नेतच राहत असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला उधारी कायम दिसते. बरं, आपण चौधरीची एक पूर्ण जबाबदारी आपल्यावरती आली आहे. आपलं पूर्ण पॅनल हे विजयी झालेलं आहे. माननीय आमदार अमोल तावडे यांच्या नेतृत्वाखाली आपण जी निवडणूक लढवली त्याचं पूर्ण पॅनल आपलं बिनविरोध देऊन आलेलं आहे. तर याचं श्रेय ही जी निवडणूक झालेली आहे, हे चेअरमन पदाचं आणि पूर्ण संचालक मंडळाचं जे पॅनल निवडून आलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? पहिलं श्रेय तर समजा आम्ही आमच्या संचालक मंडळाला देणार. आणि दुसरं म्हणजे असं की गावामध्ये समजा आमदार साहेब आहेत, आमदार साहेबांना श्रेय. आणि आमदार साहेबांचे दुसरे पण काही सहकारी आहे गावामध्ये. समजा नारायण बापू आहे, म्हणजे नारायण बापू म्हणूनच त्यांना ओळखतात. आणि माजी सरपंच आहे अरुण रामदास चौधरी, यांनी मोहन जावळे आहे, यांनी सर्वांनी सहकार्य केलं. मिलन जावळे आहे, भाजपा जिल्हा आपला गावाचे यांनी सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळे समजा पूर्ण गावकऱ्यांनी, सभासदांनी, सर्व सभासदांनी, त्यामुळे हे श्रेय मी त्यांना देतो. आताच चौधरी यांनी एक चांगल्या प्रकारची सविस्तरशी माहिती दिलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं पद एक चेअरमन पदावरती ते विराजमान झालेले आहे. आता त्यांची पुढील भविष्यामध्ये वाटचाल चालू होणार आहे आणि ते एक वाटचाल कशा पद्धतीने करणार आहेत, त्यांचा संकल्प काय राहणार आहे, त्यांनी या ठिकाणी विषयच केलेला आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाळे, TV24 नॅशनल न्यूज.